आपण जे काही वापरतो, स्मार्टफोन, सुपर कम्प्युटर, या सगळ्यांच्या आत अगदी त्यांच्या हृदयात एक छोटासा पण जबरदस्त शक्तिशाली घटक असतो. तर आज आपण याच घटकाच्या कार्यक्षमतेमागचं रहस्य उलगडणार आहोत. ही गोष्ट आहे 1947 सालची. बघा, या एका शोधाने, या पहिल्या ट्रान्झिस्टरने अक्षरशः क्रांती घडवली. पण याची खरी जादू आहे ना, ती एका अगदी साध्या कामात लपलेली आहे. ते म्हणजे विजेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणं. आणि सगळा खेळ याचवर आहे की ते हे काम किती अचूकपणे, किती प्रभावीपणे करतं. प्रश्न हा आहे की एवढासा दिसणारा हा स्विच इतका प्रभावी कसा काय बनतो. याचं उत्तर आहे एका आकड्यात. हो, फक्त एका आकड्यात. एक असं गुणोत्तर ज्याला 100% परिपूर्ण बनवण्यासाठी, म्हणजे एक ह्या आकड्याच्या जास्तीत जास्त जवळ नेण्यासाठी इंजिनियर्सनी आपली कित्येक दशकं घालवली आहेत. ठीक आहे, मग आता जरा खोलात शिरूया. विचार करा की प्रत्येक बायपोलर ट्रान्झिस्टरच्या आत एक लढाई सुरू आहे, एक मूलभूत लढाई. आणि ही लढाई आहे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या करंट्समधली, म्हणजे विद्युत प्रवाहांमधली. आता कुठल्याही लढाईचा निकाल लागतोच, बरोबर? तर या लढाईचा निकाल मोजण्यासाठी सुद्धा एक माप आहे. त्याला म्हणतात एमिटर इंजेक्शन एफिशियन्सी. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक प्रकारे ट्रान्झिस्टरचा रिपोर्ट कार्ड आहे. तो आपल्याला सांगतो की ट्रान्झिस्टर आपलं काम किती इमानदारीने आणि किती चांगल्या प्रकारे करतोय. तर जसं मी म्हणालो, हे त्याचं गुणपत्रक आहे. आणि एका चांगल्या अँप्लिफायरसाठी या गुणपत्रकातले मार्क 100 पैकी 100 हवेत. म्हणजे ही एफिशियन्सी 1च्या जितकी जवळ असेल तितकं ते चांगलं. आपलं ध्येय आहे गामा, म्हणजेच एफिशियन्सीला 1च्या जवळ नेणं. तर ही लढाई नक्की कुणामध्ये आहे? एका बाजूला आहे आपला हिरो इलेक्ट्रॉन करंट. हा तो उपयुक्त प्रवाह आहे जो आपलं खरं काम करतो, सिग्नलला पुढे घेऊन जातो. आणि दुसऱ्या बाजूला आहे विलन होल करंट. हा पूर्णपणे वाया जाणारा करंट आहे. याच्यामुळे फक्त आणि फक्त ऊर्जा वाया जाते, दुसरं काही नाही. मग प्रश्न पडतो की सुरुवातीच्या काळातल्या इंजिनियर्सनी ही लढाई जिंकण्यासाठी काय केलं असेल? उपयुक्त करंटला कसं वाढवलं असेल? बरं, त्यांनी एक अगदी सरळ थेट उपाय शोधून काढला. त्यांचा उपाय साधा पण जबरदस्त होता. त्यांनी काय केलं, एमिटरला अक्षरशः इलेक्ट्रॉन्सच्या एका प्रचंड मोठ्या सैन्याने भरून टाकलं. म्हणजे आपल्या हिरोची फौजच खूप मोठी करून टाकली. आणि या प्रक्रियेला म्हणतात डोपिंग. याच्या मागचा तर्क अगदी सोपा आहे. विचार करा, जर एका बाजूला लाखो सैनिक असतील आणि दुसऱ्या बाजूला फक्त काही हजार, तर लढाई कोण जिंकणार? साहजिकच ज्याची फौज मोठी आहे तो. इथेही तसंच होतं. इलेक्ट्रॉन्सची संख्या इतकी वाढवली जाते की बहुतांश करंट त्यांच्यामुळेच वाहतो आणि आपला उद्देश सफल होतो. आता हे ऐकून वाटेल की मग ठीक आहे, डोपिंग वाढवतच जाऊया, म्हणजे आपल्याला 100% कार्यक्षमता मिळेल. पण थांबा, इथेच तर खरी गंमत आहे. कारण भौतिकशास्त्रात एक अनपेक्षित वळण येतं. तर चला आता बघूया की कधीकधी जास्त हे चांगलं का नसतं. आणि हा जो डोपिंगचा हुकमी एक्का होता तो कुठे आणि का फेल जातो. जेव्हा डोपिंग एका मर्यादेच्या बाहेर जातं, म्हणजे खूप जास्त होतं, तेव्हा दोन अनपेक्षित दुष्परिणाम दिसायला लागतात. पहिला म्हणजे बँड गॅप नॅरोईंग, म्हणजे सेमीकंडक्टरची जी मूळ ऊर्जा पातळी असते तीच कमी व्हायला लागते. आणि दुसरा म्हणजे ऑगर रिकॉम्बिनेशन. ही एक किचकट प्रक्रिया आहे, पण सोप्या भाषेत सांगायचं तर चार्ज कॅरियर्स एकमेकांवर आदळून उगाचच ऊर्जा वाया घालवतात. याचा अर्थ काय झाला की ज्या डोपिंगला आपण उपाय समजत होतो त्याचा ओव्हरडोस झाल्यावर तेच एक नवीन संकट बनून उभं राहिलं. तो जो विलन होता, तो वाया जाणारा होल करंट, तो कमी होण्याऐवजी उलट वाढायला लागला. म्हणजे सगळा डावच उलटला. या समस्येमुळे इंजिनियर्सना कळून चुकलं की फक्त ताकद वापरून चालणार नाही, आता बुद्धी वापरावी लागेल. त्यांना काहीतरी अधिक स्मार्ट, अधिक नाविन्यपूर्ण उपाय शोधावे लागणार होते. आणि मग आला पहिला हुशार उपाय, पॉलिसिलिकॉन एमिटर्स. यात काय केले जातं तर एमिटर आणि मेटल कॉन्टॅक्टच्या मध्ये पॉलिसिलिकॉन नावाच्या पदार्थाचा एक पातळसा थर टाकला जातो. हा थर एका वॉचमॅनसारखं काम करतो. तो आपल्या कामाच्या इलेक्ट्रॉन्सना जाऊ देतो, पण जे नको असलेले होल्स आहेत त्यांना अडवतो, त्यांना आत येण्यापासून रोखतो. आणि यामुळे गेन तब्बल 10 पटीने वाढला. पण हा तर फक्त एक उपाय होता. खरी क्रांती, खरा गेम चेंजर तर अजून यायचा होता. आणि तो तेव्हा आला जेव्हा इंजिनियर्सनी फक्त डिझाईन नाही तर ट्रान्झिस्टर बनवण्याचं मूळ मटेरियलच बदलून टाकलं. याला म्हणतात हेटेरो जंक्शन. यात काय होतं तर एमिटर आणि बेस बनवण्यासाठी 2 वेगवेगळे मटेरियल वापरले जातात. याचं वैशिष्ट्य असं की हे डिझाईन इलेक्ट्रॉन्ससाठी एक प्रकारे सुपर हायवे तयार करतं, पण त्याचवेळी होल्ससाठी एक मोठी भिंत उभी करतं. म्हणजे इलेक्ट्रॉन्स आरामात जातात, पण होल्ससाठी तो रस्ता खूपच अवघड होऊन बसतो.
जवळजवळ अशक्य. आणि याचा परिणाम थक्क करणारा होता. विश्वास बसणार नाही, पण ह्या तंत्रज्ञानामुळे तो वाया जाणारा होल करंट तब्बल 3000 पटीने कमी झाला. 3000 पट. ही काही छोटी सुधारणा नव्हती. हा एक प्रचंड मोठा बदल होता. तर हे सगळे प्रयत्न, हे सगळे शोध, हे फक्त एकाच गोष्टीसाठी होते: 100% परिपूर्ण कार्यक्षमता. आणि खरं तर हाच ध्यास आपल्या तंत्रज्ञानाला सतत पुढे ढकलत असतो, त्याला अजून वेगवान, अजून शक्तिशाली बनवत असतो. थोडक्यात सांगायचं तर ही जी एमिटर इंजेक्शन एफिशियन्सी आहे ती बीजेटीच्या कामगिरीसाठी खूप महत्त्वाची आहे. आपण पाहिलं की फक्त डोपिंग वाढवत राहण्याला काही मर्यादा आहेत, पण पॉलिसिलिकॉन एमिटर्स आणि HBTS सारख्या स्मार्ट उपायांमुळे त्या मर्यादांवर मात करता आली. आणि शेवटी जितकी जास्त कार्यक्षमता तितकेच चांगले अँप्लिफिकेशन, जास्त वेग आणि विजेचा वापरही कमी. म्हणजे सगळीकडून फायदाच फायदा. आणि हे चक्र थांबलेले नाहीये. जसजसे ट्रान्झिस्टर्स अजून लहान, अगदी अणूच्या आकाराचे होत आहेत, तसतशी नवी आव्हानं, भौतिकशास्त्राचे नवे नियम समोर येत आहेत. प्रत्येक समस्येवर एक उपाय सापडतो, पण तोच उपाय पुढे जाऊन एक नवीन प्रश्न निर्माण करतो. आणि याच अविरत संघर्षातून, याच चक्रातून नॅनो इलेक्ट्रॉनिक्सचं भविष्य घडतंय.